गायक आमचे बिलाची मात्र आहेत. तर आता ते मैदानामध्ये पाहायला मिळतील कारण खूप चांगले सिंगर आहेत. तर या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळतोय आपल्याला. नारिवली विपक्ष देवीचा पाडा. तर रामाबाणे यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. गणेश शेलार यांचे शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. तर पहा 5 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील सामने सुद्धा 5 षटकांचे येथे खेळले जातील हे लक्षात ठेवा दोन्ही संघ. त्यामुळे ते 25 मिनिटाचाच फक्त अवधी असेल आणि सामना सुरू होतो. या ऐकूया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र शुभम यांना. धन्यवाद. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ आहे नारिवली तर दुसऱ्या बाजूला देवीचा पाडा. टॉस जिंकला तो म्हणजे देवीचा पाडा संघाने. टॉस जिंकून प्रथम स्वीकारले ते म्हणजे क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केले प्रथम बॅटिंग करण्यासाठी ते म्हणजे टीम नारिवलीला. सलामीची जोडी फलंदाज राजू काटे आणि प्रेमनाथ ही जोडी सलामीसाठी आली नारिवली टीम कडनं. लक्षात घ्या 25 मिनिटाचा अवधी असेल फक्त तुम्हाला 5 ओव्हर फेकण्यासाठी. यावेळेस पहिला चेंडू बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न होता. 1 रन मात्र तो डॉट बॉल पाहायला मिळतो. सुरुवात चांगली होते. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये विलास यांच्या माध्यमातून पहिला चेंडू सुरुवात चांगली करतात गोलंदाज. दुसरा चेंडू वाढवली एन कडनं. यावेळेस हा चेंडू स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी गुड शॉट. चार आकड्यावरती धावसंख्या जाते. 4 धावा धावफलकावरती आक्रमण मैदानामध्ये केले जाते. मोठा फटका नक्कीच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये पॉवर प्लेचा मार्ग असते गोलंदाज विलास यांचा. हा चेंडू पुढे सरकले. क्षेत्ररक्षक आहेत समोर. इथे मात्र मिसफील झाली आहे. 1 रन तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. छोट्या छोट्या चुका किती महागात पडतात बघा. आणि जिथे एकही धाव होत नव्हती फक्त 1 धाव झाली असते त्या ठिकाणी मात्र 4 धावा मिळतात. चौकार. धावसंख्या तब्बल पोहोचली ती म्हणजे आतापर्यंत 8 आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. जबरदस्त मैदानामध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज राजू काटे यांच्या माध्यमातून. यावेळेस आणखीन एक चांगला फटका येतोय आणि आणखीन एक चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. तिसरा चौकार. फलंदाज राजू काटे ऑन फायर.
कडक बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. चौकाराच्या मदतीने धावसंख्या तब्बल पोहोचली ती म्हणजे दाफलकावरती 12 आकड्यावरती. 3 लगातार चेंडूंवरती 3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगली बॅटिंग. जशी फलंदाजी टीमला हवी होती तशीच फलंदाजी मात्र मैदानामध्ये दाखवत असताना बॅटिंग करणारी टीम. पहिलं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे गोलंदाज विलास यांचा आणि पहिल्या षटकातच मात्र टीमवरती हल्ले नक्कीच चढवले जात आहेत. चला फिल्डिंग लावा. लगेचच विनंती असेल टीम देवीचा पाडा जास्त वेळ घेऊ नका. भरपूर आपल्याकडे वेळ कमी आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर 4 ते 5 सामने बाकी आहेत. दिवसातला हा 5वा सामना मैदानामध्ये सुरू आहे. 2 मोठे संघ आहेत. पुढचा चेंडू. यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होतोय आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. व्हाईट चेंडू भरपूर बाउन्स झाला टप्पा पडल्यानंतर आणि 1 बाउन्सचा कॉल देखील देण्यात येतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 13 आकड्यावरती पोहोचली. 13 धावा दाफलकावरती ओव्हर द विकेट. वेळेस देखील चांगला फटका उडवलाय मात्र क्षेत्र शिकायत होता. अचूक ठिकाणी फिल्डर लावलेत. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील मैदानामध्ये वेगाने कंप्लीट केल्या जातात. गुड रन बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 15 आकड्यावरती पोहोचली. 15 धावा दाफलकावरती. षटकार मारावे लागतील. आतापर्यंत 3 चौकार बघितले आपण. यावेळेस बॅटची कडा लागली. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्रस्थिती आहे तोपर्यंत 1 रन नक्कीच मैदानामध्ये कंप्लीट केला जातोय. 1 रन मिळाला आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील फिनिश झाला मैदानामध्ये. पहिल्या षटकानंतर धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एकंदरीत 16 आकड्यावरती. 16 धावा पहिल्या षटकानंतर धावसंख्या दाफलकावरती. स्प्रे घेऊन जायचं मैदानात. धावसंख्या 16 आकड्यावरती. 16 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या नंतर चांगली सुरुवात मैदानामध्ये केली आहे. यानंतर सामना असेल पिसवली विपक्ष वाडेकर. यानंतर सामना असेल तो म्हणजे पिसवली विपक्ष वाडेकर. दोन्ही संघांचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. जेव्हा आम्ही तुम्हाला कॉल करू टॉससाठी तेव्हा नक्कीच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोलंदाज शरद षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती आलेत. दुसऱ्या षटकात गोलंदाज शरद यांना पाचारण केले बॉलिंगसाठी आणि धावसंख्या तब्बल 16 आकड्यावरती. खूप चांगली सुरुवात. 16 धावा दाफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा बॉलिंग मार्कवरती रेडी झाले. षटक क्रमांक 2 शरद दुसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवरती रेडी होत आहेत. कॉमेंट्री बॉक्स एन कडनं. यावेळेस हा चेंडू फलंदाज पाद होईल. क्लीन बोल्ड. यष्टी वाकवली आहे. फलंदाज परततील राजू काटे तंबूच्या रस्त्याकडे.
दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शरद रेडी झालेत. यावेळेस जबरदस्त मैदानामध्ये चेंडू पाहायला म्हणजे शरद काय कमबॅक करताय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाज अचूक टप्प्यावरती बॉलला फेकताय. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरा नक्कीच मार्गस्थ आहे गोलंदाज शरद यांचं. आणि धावसंख्या जर पाहायला गेलं तर 16 आकड्यावरती स्थिर आहे. पहिल्या षटकात विलास यांनी भरपूर धावा खर्च केला आणि त्यानंतर मात्र शरद संपूर्णपणे कमबॅक आपल्या टीमला मिळवून डाऊनसाईडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडू मात्र पकडलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत अवधूत होता तो म्हणजे फक्त आणि फक्त एकच धावेचा आणि फक्त एकच धाव मैदानामध्ये मिळते चेंडूवरती. एका धावेने 17 धावा धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ आहे ते म्हणजे दुसरं गोलंदाज शरद यांचा. यावेळेस ऑन साईडला चेंडूला उडवले. भरपूर चेंडू उंच गेलाय. झेल पकडला जाईल का? नो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड होतोय. उत्तुंग षटकार येतोय. 6 धावा. जबरदस्त मैदानामध्ये फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा रेडी होत आहेत. यावेळेस बघा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र टप्पा पहिल्यांदा बॉल बरोबर डीप राहतोय आणि ही ओळख आहे गोलंदाज शरद यांची. अगोदरच्या बॉलवरती ते जे गमावतात ते मात्र येणाऱ्या चेंडूवरती ते नक्कीच आपल्या टीमसाठी कमावून देतात. खूप चांगली गोलंदाजी. लास्ट मॅच पासून मात्र देवीच्या टीमकडनं ते इम्प्रेस करतात प्रेक्षकांना. जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट ओव्हर द विकेट. असा चेंडू बरोबर समोर थेट आमच्या मंडपाच्या वरती बॉल आलाय. 6 धावांसाठी षटकार. आणि तिसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाले ते म्हणजे गोलंदाज प्रदीप रेड्डी होते बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 3 मध्ये धावसंख्या होती म्हणजे 29 आकड्यावरती. काय सुरुवात झाली मैदानामध्ये. अप्रतिम बॅटिंग. 14.50 सरासरीने संघ फलंदाजी करतोय आणि जर याच प्रकारे फलंदाजी करत राहिले तर येणाऱ्या 5 षटकांमध्ये एक टार्गेट ते सेट करू शकतील. जे टार्गेट हवंय टीमला ते मात्र टार्गेट त्यांच्या माध्यमातून नक्कीच मैदानामध्ये सेट करता येऊ शकतं. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरा प्रदीप बॉलिंग मार्कवरती आलेत. नवीन फलंदाज शरद पाटील मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. परंतु फलंदाज प्रेमनाथ देखील मैदानामध्ये आक्रमक रूप धारण करतात. मोठे फटके त्यांच्या बॅटमन देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आडवी एनकडनं बॉल रेडी झालेत. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला असेल फलंदाज शरद असतील. यावेळेस हा चेंडू बघा थोडासा जर पाहायला गेलं तर अंगाला ब्रश होऊन जातोय चेंडू. निर्धाव चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मोठे फटके नक्कीच मारावे लागतील.
मोठ्या फटक्यांचा आगाज मैदानामध्ये करावा लागेल. ज्या प्रकारे खेळतात मैदानाच्या आतमध्ये तशीच फलंदाजी कायम स्वरूपी ठेवावी लागेल. स्कोर आहे तो म्हणजे 29 या आकड्यावरती. हा सामना देखील 5 षटकांचा आहे. 5 षटकांची लढत. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची संपली आहेत आणि 29 धावा फलकावरती आहेत. यावेळेस हा चेंडू बघा किती सुरळीत खेळतात. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आलेत मिड ऑफ क्षेत्राचा धावा धावक मिड ऑनला आल्याने चेंडू पकडत आहेत. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एकच रन, एकापेक्षा जास्त नसेल, एकेका धावेने संघ पुढे सरकतो. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचली आहे. इथे गोलंदाज प्रदीप यांना काहीतरी करावं लागेल. कमबॅक आपल्या टीमला संपूर्णपणे त्यांना मिळवून द्यावा लागेल. जी बॅटिंग त्यांनी केली खरं आतापर्यंत संघ जिवंत होतो म्हणजे प्रदीप यांच्यामुळे. कारण प्रदीप यावेळेस प्रेमनाथ आहेत ऑन स्ट्राईकला खेळतायत. चेंडूला क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप मन धावत चेंडू वरती. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि इथे डायरेक्ट हिट. फलंदाज मैदानामध्ये बाद होईल. धक्का लागला. जीवाच्या आकर्ताने धावत होते परंतु पॉपिंग क्रीज मध्ये बॅट जात नाही आणि आणखीन एक धक्का लागला टीम नारुलीला. गोलंदाजी आणि काय क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं षटक प्रदीप यांच्या मैदानामध्ये मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप बॉलिंग मार्कवर रेडी झालेत. प्रेमनाथ देखील मैदानामध्ये बाद झालेत आणि आता मात्र नवीन फलंदाज कैलास मैदानामध्ये आलेत. कैलास गोरपेकर. संपूर्णपणे इथे दोन्ही खेळाडूंवरती नजरा असतील शरद पटेल आणि कैलास यांच्यावरती. आपल्या टीमसाठी काहीतरी करून दाखवावं लागेल दोन्ही फलंदाजांना. रेडी झालेत बॉलर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा. काय गोलंदाजी करतात. अप्रतिम बॉलिंग. पहिल्या 2 बॉलर्सच्या तुलनेमध्ये हे षटक किती सुरेख फेकले. कमबॅक काय असतो आपल्या संघाला परतीचा प्रवास कसा दाखवायचा असतो. जो संघ नक्कीच या सामन्यापासून दूर जात होता परंतु आपल्या टीमला पुन्हा एकदा रुळावरती आणलंय. जी मात्र गाडी रेल्वे मात्र जी रुळावरनं चालत होती बाजूला सरकलेली तिला पुन्हा एकदा रुळावरती आणायचं काम इथे करत असताना गोलंदाज प्रदीप. जबरदस्त बॉलिंग. यावेळेस सेकंड बॉल फलंदाज बाद. कडक मैदानामध्ये आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग करत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात. चला पिसवली संघाचा कॅप्टन आणि वाडेकर संघाचा कॅप्टन लगेच आपण टॉससाठी यायची. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण लगेच नाणेफेकीसाठी या. यानंतर सामना असेल दोन्ही टीम मध्ये वाडेकर आणि पिसवली. दुसरा सामना असेल दुसऱ्या फेरीतला. चौथं षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तिसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ अजून आहे. प्रदीप अप्रतिम गोलंदाजी करतात मैदानात. विकेट देखील घेतला. आतापर्यंत 2 धावा खर्च केले त्यांनी फक्त. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही पॉइंट विजन मध्ये आणि बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. 4 धावांसाठी. गुड शॉट.
तर 3 षटकानंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 35 या आकड्यावरती. 35 धावा 3 षटकानंतर. जबरदस्त मैदानामध्ये आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. 35 धावा खर्च केल्या तिन्ही गोलंदाजांनी. पहिल्या षटकात गोलंदाज विलास यांनी धावा खर्च केल्या 16. त्यानंतर दुसऱ्या षटकात शरदांनी 13 धावा खर्च केल्या आणि या षटकात प्रदीपांनी फक्त 6 धावा खर्च करत एक विकेट देखील घेतला. जबरदस्त गोलंदाजी 3 षटकांच्या पाठीमागे फक्त 35 धावा खर्च केल्या त्या म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या देवीचा बारा संघाने. 35 धावा धावफलकावरती. तर चौथं षटक कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येईल. आतापर्यंत भरपूर चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली देवीचा बारा संघाची. खास करून गोलंदाज प्रदीप यांनी खूप चांगला कमबॅक केला आपल्या टीमसाठी. शरद एकदा षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती जे शरद यांनी दुसरं षटक 13 धावांचं फेकलं होतं त्या शरद यांच्याकडे चेंडू सोपवला कर्णधारांनी. कॉमेंट्री बॉक्स एंड करण्यात बॉलिंग मार्कवरती नक्कीच रेडी झालेत. आज एक प्रेक्षणीय सामना देखील आहे. एक्झिबिशन मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी देखील ट्रॉफी आपण बघू शकता. आकर्षक अशी ट्रॉफी एक्झिबिशन मॅच साठी. चला फास्ट खेळा देवीचा बारा संघ विनंती असेल. गोलंदाज रेडी झाले. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक मैदानामध्ये 34 घेऊन शरद. यावेळेस ऑन साइड उडवले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दणदणीत ठणठणीत षटकार. कडक फटका पाहायला मिळतो. चाबूक फटका पाहायला मिळतो आपल्याला. पुढचा चेंडू इथे बघा किती सुरेखरित्या मैदानामध्ये चेंडूला पिचिंग करताय. टप्पा पडल्यानंतर चेंडू आता मात्र थोडासा खालती राहिलाय आणि निर्धाव चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतो. धावसंख्या आहे ती म्हणजे 41 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ आहे ते म्हणजे चौथी वर मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर 10 चेंडूत बघायचं इथे धावा मैदानामध्ये लावू शकेल. यावेळेस ऑनसाईडला खेळतात क्षेत्रशिक आहेत. डीप मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव दुसऱ्या धावासाठी बघा कॉल आला होता परंतु नकार दिलाय. एकाच धावावरती नक्की समाधान मानतील. एकेका धावेने संघ पुढे सरकतोय आणि आतापर्यंत धावसंख्या तब्बल धावफलकावरती पोहोचली ती म्हणजे 42 आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती. शरद राईट ओव्हर द विकेट. यावेळेस सुरेख चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतो. कमबॅक करतात शरद. ही ओळख आहे शरद यांची कमबॅक करण्याची आणि अचूक कमबॅक त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतोय. एक धाव येते संघासाठी त्यांच्या लेग बॅकच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि एका धावेच्या स्वरूपामध्ये धावसंख्या तब्बल पोहोचली ती म्हणजे 43 आकड्यावरती. जायचं मैदानात विनंती असेल. नक्कीच थोडीशी दुखापत होते खेळाडूंना. पाणी घेऊन जा विनंती असेल.
थोडीशी दुखापत झाली खेळाडूला. जर जास्त फिट नसेल तर राखीव खेळाडू जाऊ शकतो मैदानात. तर गोलंदाज शरद पुन्हा रेडी होते बॉलिंग मार्क वरती. नक्कीच हलकीशी दुखापत होती, नक्कीच ती पूर्ण बरी होते. बॉल गड्डी झालेत बॉलिंग मार्क वरती शरद. धावसंख्या आहे ती म्हणजे 43 आकड्यावरती, 43 43 धावा दाफलकावरती. ऑन साईडला फेकून दिले चेंडूला, बाहुबली षटकार, 6 धावा. जबरदस्त कडक फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख बॅटिंग मैदानामध्ये नक्कीच केली जाते. फलंदाज शरद पाटील यांच्या माध्यमातून आक्रमक रूप धारण करतात. 3ऱ्या क्रमांकावरती आणि हा दुसरा षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आणखीन एक मोठा फटकाराचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतात आणि झेल टपला जातोय. फलंदाज बाद झाला. धक्का क्रमांक मैदानामध्ये 4था बसतोय. बॅटिंग करणाऱ्या टीम नारोलीला. डेथ ओव्हर हाणामारी षटकामध्ये बघायचंय कोणता गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येतो. टीम मीटिंग केली जाते. टीम देवीचा बाडाकडून पहिला सामना नक्की देवीचा बाडा संघ खूप चांगल्या प्रकारे जिंकला. 65 धावा नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी चेस केल्या होत्या. बघायचं या सामन्यात काय चित्र आपल्याला पाहायला मिळेल. नारोली संघ देखील पहिल्या सामन्यात धावा चेस करत असताना जिंकला. शेवटचे षटक लास्ट ओव्हर आणि या लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रेडी झाले ते म्हणजे राजू. गोलंदाज राजू गोलंदाजी मार्क वरती आले. षटक क्रमांक मैदानामध्ये 5वा घेऊन. चला फास्ट खेळा देवीचा बाडा संघ, विनंती असेल. गोलंदाज आडवी एन बॉलिंग मार्क वरती या लास्ट ओव्हर मध्ये हाणामारीचे षटक डेथ ओव्हर
राजू गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग मात्र सजवली गेली आहे. यावेळेस ऑन साईडला खेळतात चित्रशेख, चेंडूच्या पाठीमागे धावतात, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये स्वतःच धावतात राजू. अप्रतिम फिल्डिंग. तोपर्यंत आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी झाली आहे आणि इथे थोडीशी खराब फेकी, इथे तू मे आले होते अर्ध्या पल्ल्यापर्यंत, परंतु परत पाठीमागे जातात फलंदाज. धावसंख्या 51 आकड्यावरती पोहोचली आहे. एकेरी दुरी धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला जातोय. 51 धावा तब्बल धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. बॅट्समन कोण आहे? 51 धावा. गोलंदाज रेडी होते पुन्हा बॉलिंग मार्कवरती. राऊंड विकेट. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. टप्पापर्यंत बॉल आतमध्ये आला आणि यष्टीरक्षक मात्र चूक करतायत. तोपर्यंत एक धाव ही नक्कीच मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. एक धाव मिळते. एकेका धाव्याने आता मात्र संघ पुढे सरकतोय. एका दुसरा मोठा फटका मात्र मारावा लागेल. 60+ तुम्हाला धावा कंपल्सरी या मैदानामध्ये कराव्याच लागतील, कारण की जर पाहायला गेले तर विकेट थोडीशी बॅट्समनच्या बाजूला झुकते. कालपासून भरपूर रन्स आपण या मैदानामध्ये बघितलेत. पाणी घेऊन जायचंय. पाणी पाहिजे. तर पुन्हा एकदा गोलंदाज राजू बॉलिंग मार्कवरती रेडी झाले. स्ट्राईकला असतील फलंदाज संतोष काटे. यावेळेस ऑनसाईडला खेळतात चित्रशेख आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू मात्र फील्ड केला, उचलून फेकतायत. तोपर्यंत 2 धावा तर नक्कीच कंप्लीट झाल्या. 2 पेक्षा जास्त नसेल. या 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावांनी 54 आकड्यावरती धावसंख्या पोहोचते. 54 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एकेरी दूर धावेने संघ पुढे सरकला आणि 54 धावा तब्बल धावफलकावरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये 5वा मार्गस्थ गोलंदाज राजू यांचं. यावेळेस ऑन साइड खेळतात, क्षेत्ररक्षक घेतात चेंडूवरती आणि तोपर्यंत बॉल मात्र निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. धावा धावफलकावरती जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये होते. 58 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी झालेत बॉलिंग मार्कवरती. राजू रेडी होतात बॉलिंग मार्कवरती पंचांच्या उजव्या बाजूने. स्ट्राईक बॅट्समन असतील संतोष काटे. एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आपण बघितलाय आणि यावेळेस मात्र सुरेख चेंडू टप्प्यावरती, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात गोलंदाज. निर्धाव चेंडू नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल. शेवटचा आता मात्र एक बॉल बाकी आहे षटकातला. खूप चांगली गोलंदाजी केली. एक मोठा फटका वगळता अचूक टप्प्यावरती गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे गोलंदाज राजू यांच्या माध्यमातून. लेग बिफोर विकेटची अपील करतात आणि ते मात्र फलंदाज बाद होईल. पायचिकच्या स्वरूपामध्ये लागणार आणखी धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम नारुलीला. खेळ संपला पहिल्या 5 षटकांचा, पूर्वार्ध संपलाय आणि पहिल्या 5 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर होती म्हणजे 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट मात्र सेट केले ते म्हणजे टीम नारुलीने संघ देवीचा बाडा समोर. चला टॉससाठी या पिसवली आणि वाडेकर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच आमच्या व्यासपीठावरती टॉससाठी यायचंय.
नाणेफेकी केली जाते. त्यांना आता बोलो ड्रेसिंग वगैरे. तर टॉस केला जातोय. पिसावली विपक्ष वाडेकर दोन्ही संघांमध्ये. नाही रे आहे का रे आणि काय रे. टॉस जिंकला तो म्हणजे पिसावली संघाने नाणेफेकी जिंकली. दुसऱ्या सत्रात जावेत पुन्हा एकदा आपण जगदीश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. जुना बॉल कुठं गे. प्रेसरमॅन सन्माननीय रवीजी भंडारी साहेब यांचं आगमन होते मंचावरती. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. या स्वागत असेल आपल्या स्पर्धेमध्ये. तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं नारिवली संघाने एकूण 58 धाबा कुठल्यात आणि 59 धाबांचं लक्ष असेल ते देवीचे पाडा टीम समोर. 59 धाबा कराव्या लागतील. जवळजवळ 12ची सरासरी कायम ठेवायची आहे ती देवीचा पाडा टीमला. गोलंदाज पाहतो पहिला गोलंदाज राजू काटे संघाच्या वतीने. तर देवीच्या पाडा टीमची सलामीची जोडी विलास आणि त्याचबरोबर रमाकांत आणि विलास ही जोडी पाहायला मिळते. मॅनिंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक एवढी पाहायला मिळतो आपल्याला राजू काटे यांचा. तर पंच सामना सुरू करा. जास्त वेळ गेलाय तर सामना सुरू होता. फर्स्ट बॉल या बेले चांगला बॉल होता. आतमध्ये आला क्षेत्ररक्षक आहेत तिथे हनुमान. तोपर्यंत मिळतील ती एक धाव. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना नारिवली बनाम देवीचा पाडा या दोन टीम मध्ये पाहायला मिळतो आपल्याला. दोन्ही संघ तगडे आहेत. एकाच कॅलिबरचे संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेस चांगला बॉल होता. विश्वनाथ मस्कर चेंडूवरती आला तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दोन चेंडूवरती 2 धावा आल्यात. एकूण मात्र कोणता संघ विजय ठरेल कारण मागच्या सामन्यामध्ये या देवीच्या पाड्या टीमने 61 धावा चेस केल्या होत्या बेतवडे संघाच्या अगेन्स्ट. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांना संधी 59 धावा चेस करण्याची. चांगला बॉल यामध्ये सारून गोरपेकर कव्हरच्या दिशेला पाहायला मिळतात आणि त्यातून मात्र एक धाव मिळते ती संघाला. तीन चेंडूवरती 3 धावा पाहायला मिळाल्या. सलामीची जोडी चांगला खेळ करत असताना यावेळेस चांगला बॉल होता. चेंडू मात्र पाठीमागे निघून येतो. फील केले जाते प्रेमच्या वतीने. तोपर्यंत
एक धाव मिळते. काय गोलंदाजी होते आतापर्यंत नारोली संघाची, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र देवीचा पाडा संघ कधी सामन्याचं करवट बदलेल, कारण मागच्या सामन्यात त्याने 61 धावा चेस केल्या, त्यामुळे आता त्याने फक्त आणखी 3 धावा चेस करायच्या, त्या म्हणजे 59 धावा, 62 धावा चेस केल्या होत्या. या वेळेत चांगला बॉल शॉट लेगला मात्र क्षेत्ररक्षक वेगाने जातात. आउटफील्ड पास आणि चेंडूला मात्र अडवलं जाईल का? यस, स्टॉप केलं. 2 क्षेत्राच्या चेंडूवरती तोपर्यंत 3 धावा घेण्याचा अवधी होता दोन्ही फलंदाजामध्ये. तर 5 चेंडूमध्ये धावा आल्या, त्या 7 धावा धापडकवरती पाहायला मिळतात. मैदानामध्ये थोडस वादळ पाहायला मिळतं, वादळाचा तडाखा. यावेळेस मात्र टॉप चेंडू उंच कैलास गोरपेकर झेल टिपलाय, कॉल दिला होता किंवा मी झेल घेते आणि अखेरकार शेवटच्या बॉलवरती फलंदाजाला जाळ्यात फसवलं राजू काटेवाने आणि पहिलं यश मिळते ते नारोली टीमला. चला एकत्र येऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आलाय एक भारदार शरीरयष्टीचा मालक या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याची बॉडी लँग्वेज सांगतो की किती मोठे पडके मारण्यासाठी प्रसिद्ध असेल. गोलंदाज शरदला पाहतोय, दुसरे षटक घेऊन आलाय गावदेवी नारोली टीमच्या वतीने. जास्त वेळ करू नका, आयोजकांच्या सूचना येतात, त्यामुळे आपल्याला वेळेचं भान ठेवायला लागेल. राऊंड विकेट, गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्कवरती एक बाद 7 अशी स्थिती होती देवीचा पाडा टीमची. 3 क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वेळोवेळी बदल. पहिलाच बॉल फुलटॉस होता, या ठिकाणी संधी होती जितू समोर, मात्र जितूला वेगाने बॅट फिरवायची होती. स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला जितूने की काय केलंय, कारण या चेंडूवरती चौकार किंवा षटकार यायला पाहिजे होता, म्हणजे तसं काही पाहायला मिळालं नाहीये. पुन्हा एकदा जितू क्षेत्ररक्षकांची पाहणी करत असताना की हा सामना कशा प्रकारे जिंकता येईल. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पडल्यानंतर कीपर मात्र चेंडूला गॅदर करतोय. आणखीन एक डॉट बॉल झाला या ठिकाणी. चांगला कॉन्टॅस्ट रंगेल दोन्ही टीम मध्ये, कारण दोन्ही संघ चांगले आहेत, एकाच कॅलिबरचे संघ पाहायला मिळतात. एक सामना जिंकलाय, त्यामुळे दोन्ही संघाचा उत्साह, कॉन्फिडन्स या ठिकाणी मात्र फार चांगला पाहायला मिळतोय. ते मात्र पुन्हा एकदा जितूला बीट करतोय. आणखीन एक चांगल्या पद्धतीचा चेंडू फेकलाय. एवढी चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. शरद पाटील दुसरे षटक घेऊन आलाय आमच्या समालोचन कक्षा समोरून. पुन्हा एकदा लेग बिटरचा अपील केलाय. पंचांनी सांगितलं की चेंडू पडल्यानंतर थोडस बाहेर निघून जात होता. अतिशय चांगली पंचांची कामगिरी. यस, बॅट घेऊन जायचंय.
तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अद्यापर्यंत शरदची. स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण विलास. विलास एक परिपक्व फलंदाज आहे, त्यामुळे विलासला चांगली नेटाने फलंदाजी करावी लागेल. यावेळेस चांगला बॉल, या लाईनचा चेंडू होता, ड्राईव्ह केलं समोर एका धावेसाठी. मात्र एकाकी धावेसाठी संघर्ष करावा लागतो इथून देवीचा पाडा टीमला, कारण ज्यांना धावा चेस करायच्या त्या 59. जितू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती या षटकामध्ये पाहतो आपण. यावेळेस चांगला बॉल, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र गॅप मधून प्रचंड ताकदीचा वापर आणि चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. टीम मीटिंग करू नका. जी टीम मीटिंग आटपायची असेल शॉर्ट टीम मीटिंग करा. आणि इथून 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा दापलकावरती. जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी होती. शरदने मात्र 5 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिल्या होत्या आणि शेवटच्या बॉलवरती चौकार लावलाय. त्यामुळे आता 13 धावा. तो गणेश तर 2 षटकामध्ये 13 धावा आल्या. 59 धावांचं लक्ष होतं देवीचा पाडा टीम समोर. सुरुवात पाहिजे तशी झाली नाही, याचं कारण होतं शरदने चांगलं षटक फेकलंय, राजूने सुद्धा शानदार गोलंदाजी केली आहे. मात्र पुन्हा एकदा राजूवरती दारुणदार दिलाय. कारण क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे विसावलेला, फैलावलेला पाहायला मिळेल. थोडा फास्ट घ्या. चला फास्ट घ्या, पण आपण ताकीद द्या, कारण आता संध्याकाळ लवकर होते इथे. त्यामुळे जर सेमी फायनल आणि फायनलचा सामना 2-2 ओव्हरचा खेळवायला मजा येणार नाहीये. तर आयोजकांनी छंद बांधला की आम्हाला 5 षटकांचे सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे आपण सहकार्य कराल तर 5 षटकांचे सामने निश्चित होतील. तर गोलंदाज राजूला पाहतो, दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय. पहिल्या षटकात मात्र 7 धावा खर्च केल्या होत्या. त्या राजूला पुन्हा एकदा स्पेल मध्ये दुसऱ्यांदा बोलवलंय. यावेळेस चांगला बॉल होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एकाच धाव मिळवली. स्वतः मात्र गोलंदाजाने पाय आडवा केला आणि त्याच्यावरती मात्र ती 1 धाव मिळाली आहे. अद्यापर्यंत जितूवरती दारुमदार असेल, कारण मोठे फडके येतील कधी त्याच्या बॅट मधून हीच त्याच्या चाहत्यांना अपेक्षा असेल. कारण येथे मात्र मोठे फटके अपेक्षित आहेत ते देवीचा पाडा टीमला, कारण 2 षटकामध्ये फक्त 13 धावा होत्या. यावेळेस फटका चांगला आहे. समोर क्षेत्ररक्षक दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र थोडासा वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळाला आणि चेंडू निघून गेलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून 4 धावेसाठी. गुड शॉट.
तर दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, त्यामुळे आता पाहिलं जाईल जितूकडे. जितूने मी सांगितलं होतं की चांगला फलंदाज आहे या संघाचा, त्यामुळे त्याची बॅट कधी तळते आणि कधी तो विजयाच्या दिशेने घेऊन जाईल आपल्या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू आला समोर क्षेत्ररक्षक, गुड कॅच, चांगला झेल टिपला संतोष काटे यांनी आणि फलंदाज बाद होतो. ज्या फलंदाजाने 2 चौकार टोकले होते तो फलंदाज जितू मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज गिरीश गेलेत मैदानावरती, चांगलं यश मिळालंय. राजू काटेवाला दुसरा फलंदाज बाद करण्यात यश प्राप्त केलंय. स्ट्रायकर फलंदाज विलास पातोळ, सलामीचा फलंदाज विलासवरती फार जबाबदारी असेल विलासच्या खांद्यावरती. तर विलासने मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती, त्यामुळे आता आणखीन एक आणि ते फलंदाज बाद होतो. काय घडलं मैदानामध्ये कळलंच नाहीये आणि आता मात्र आणखीन एक धक्का लागतोय तो देवीचा पाडा टीमला. डीजे तर याच ओव्हरमध्ये 2 फलंदाज बाद झाले, त्यामुळे थोडस सामना या ठिकाणी जड जाईल का. तर विलास सुद्धा बाद झालाय, जितू बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती प्रदीप आणि शिरीष हे 2 फलंदाज आहे. बातचीत करत असताना की आपल्याला कशा प्रकारे सामन्याला पुढे घेऊन जायचंय, त्यामुळे सामना पुढे घेऊन जातील काय 2 फलंदाज. तेवढी चांगली गोलंदाजी इथून पाहतो आपण राजू काटेची. यावेळेस मात्र उंच उडवलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून आल्यात, झेल टिपतील का आणि झेल ड्रॉप. ते मात्र झेल ड्रॉप झालाय. 2 धावा अंकित केल्या दापडकावरती. चांगला प्रयत्न होता, 2 क्षेत्ररक्षक आले होते वेगाने, आता तोपर्यंत मिळाल्या त्या 2 धावा. एका दुक्का धावाने आता काही होणार नाहीये. इथून बॅटिंग स्ट्रोक हवाई सफर करावी लागेल. ज्याप्रमाणे प्लेन हवेमध्ये उडतोय तशी पटक्यांची गरज आहे टीम देवीच्या पाडा संघाला. पुन्हा एकदा टापे, ज्यावेळेस अशोक झेल खाली आहेत, मात्र झेल ड्रॉप होतोय कारण ते थोडेसे पुढे आले आणि चेंडू चाललाय चौकाराच्या दिशेने आणि चौकार झालाय. या ठिकाणी झेल सुटला जातो आणि 4 धावा मिळाल्यात. इथून मात्र ड्रिंक्स टाली जाऊ द्या मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये धावसंख्या पाहतो 24 धावा धावपळकावरती आल्यात. बनवायचे होते 59 धावा, 24 धावा धावपळकावरती. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. अद्याप सामना संपला नाहीये, पण जोपर्यंत 2 फलंदाज मैदानामध्ये तोपर्यंत देवीच्या पाडा संघाला आशा असेल. तर 12 चेंडूमध्ये 35 धावा, काल सुद्धा 12 चेंडूमध्ये 41 धावा झाल्यात या मैदानावरती. त्यामुळे ते दणकन दाखवावा लागेल तो या देवीच्या पाडा टीमला. चला 12 चेंडूमध्ये 35 धावा. क्षेत्ररक्षण लावून घ्या अरुण गोडपेकर, जास्त वेळ करू नका. आयोजकांच्या सूचना येतात, लक्षात ठेवा हा शेवटचा दिवस आहे.
खूप वेळ गेला सामन्यासाठी, त्यामुळे आपण वेळेकडे लक्ष केंद्रित करा. बॉलर अरुण बोलतो. चला क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. चौथा ओव्हर पाहतो आपण. 12 बॉल 35 धावा बनवायचे आहेत आता देवीच्या पाडा टीमला. कारण मागचा सामना सुद्धा त्याने असाच जिंकला, त्यामुळे इथे पुन्हा एकदा त्यांना आशा असतील. तेव्हा 12 बॉल 25 ची मॅच होती. अरुण सज्ज होत असताना पहिलाच बॉल टॉपेज आहे, उडवला चेंडूला. गुरुवारी क्षेत्ररक्षक प्रेमनाथ पाटील आले होते, मात्र झेल तोपर्यंत जमिनीला दान झालाय आणि तो मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. संतोष या ठिकाणी ताबा लागेल. 4 आहे. चौकार आहे. 4 धावा. शिरीषला पाहतो आपण. इथून मात्र एक चौकार एक षटकार मारत असताना पुन्हा एकदा चेंडू समोर आला. राजू काटे आणि अतिशय चांगला झेल टिपलाय, प्रेक्षणीय झेल, अतिशय सुरेख कॅच, गुड कॅच. फलंदाज बाद झाला, त्यामुळे मी म्हणेन आता थोडासा सुटकेचा निश्वास सोडला असेल नारिवली संघाने की काय झालं मैदानामध्ये. झेल सुद्धा अतिशय चांगला पकडला दूरवरून येऊन. जर या चेंडूवरती काही मोठा फटका आला असता तर सामन्यामध्ये आणखी रंगत जम्मत पाहायला मिळाली असती. पुन्हा एकदा चांगला बॉल बीट झाला. फलंदाज एकटे मात्र 2 चेंडूवरती एकही धाव नाही आहे. मागच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या आणि आता 2 चेंडूवरती एकही धाव नाही आहे. तेच तर क्रिकेट आहे. त्यामुळे आता 25 धावा बनवायच्या आहेत अद्याप. 8 बॉल 25. यावेळेला चांगला पटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे संतोष. चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी येथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अद्याप 23 धावांची गरज आहे. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करावा लागतोय. येणाऱ्या बॉलवरती जर काही षटकार आला तर मी म्हणेन मॅच मध्ये वापसी करेल हा देवीचा पाडा संघ. चौकार झाला तरी सुद्धा फक्त 19 धावा बनाव्या लागतील. जर षटकार आला तर 17 धावा राहतील. मात्र चौकार की षटकार की फलंदाज बाद. यावेळी चेंडू आउटसाइड लेग स्टंप पंच वाईडची खूण करतात. एक धाव अवांतर स्वरूपामध्ये मिळेल या टीमला. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानामध्ये. शेवटचा बॉल आहे.
चला पंच झाला लवकर निबंधामध्ये पाहतो आमचे तिसरे पंच शेवटचा बॉल ऑन केले जाते पंचांच्या वतीने संदीप बाणे यांना पाहतो अतिशय चांगले पंच थोडेसे गोलंदाजावरती ऑब्जेक्शन घेतलं तर चला शेवटचा बॉल असेल या ठिकाणी खूप महत्वाचा दोन्ही संघांच्या बाजूने पाहायला मिळाला अरुण बोरपेकर शेवटचा बॉल स्लोवर पेटलाय अतिशय चांगला बॉल आणि फलंदाज मात्र बीट झालाय आता मात्र गरज आहे ती 22 धावांची 6 चेंडू 22 धावा कंपल्सरी कराव्या लागतील त्या देवीच्या पाडा टीमला डीजे तर शेवटचा गोलंदाज संतोष काटे 6 चेंडू 22 धावा बनवाव्या लागतील आता मात्र त्या टीमला त्यामुळे ते बनवल्या जातील का त्यांना रोखलं जाईल नारिवली टीमच्या वतीने ते पाहणं उचित ठरेल 6 बॉल 22 ची मॅच आहे घ्या मित्रांनो फास्ट घ्या बॉल 22 सामना सुरू होतो पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होतो संतोष काटे पहिलाच बॉल हवेत उडवलाय क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये आणि तो मात्र आम्हाला दिसला नाहीये त्यामुळे ते 3 धावा पूर्ण होईल का 3 धावा पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाल्या तरी क्षेत्ररक्षक जवळ कोणी नव्हता त्यामुळे आता 3 धावा आल्यात 19 धावांची गरज आहे अद्याप 5 बॉल 19 धावा एकाच दुसरा बॉल डॉट फेकावा लागेल तर याच्या सामन्यामध्ये दमकम दाखवता येईल नारिवली टीमला कारण 2 फलंदाज चांगले आहेत स्ट्राईकला पाहतो फलंदाज प्रदीप एक हार्ड हिटर फलंदाज आहे त्यामुळे कधी त्याचे बॅट मधून फटके येतील हे सांगणे पाड अवघड जाईल आता 5 चेंडू मध्ये 19 रनची गरज या वेळेस अरुण गोरपेकर होते त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलाय 1 धाव मिळाली आहे थ्रोपेटी केली जाते 1 धाव मिळतो इथून आता मात्र 18 बनवायचे 4 बॉल मध्ये 18 अद्याप सामना संपला नाहीये त्यामुळे येणाऱ्या 2 बॉल वरती एखादा बिगिटची गरज असेल देवी सपाडा टीमला एखादा बिगिट चालेल इथून मात्र या वेळेस प्रदीप बीट झाला चेंडू पाठीमागे निघून येतोय आणि आणखीन 1 धाव मिळतोय आणि आता लगातार 3 बॉल वरती 3 षटकारांची गरज आहे ती देवीच्या पाडा टीमला 17 धावा बनवायच्या आहेत कारण 22 ची मॅच होती त्यामुळे पहिल्याच बॉल वरती 3 आल्या थोड्याशा अपेक्षा होत्या दुसऱ्या बॉल वरती 1च धाव आली चौकाराच्या दिशेने चेंडू चालला होता मात्र अडवलं गेलं चेंडूला त्यामुळे आता 3 बॉल वरती 17 आणि आता मात्र षटकार होईल का यस षटकार ठोकलाय फलंदाजाने आणि पुन्हा एका अपेक्षा उंचावल्यात
जे प्रेक्षक बसले ते उभे राहतील, कारण मागच्या बॉलवरती षटकार आलाय प्रदीपच्या बॅट मधून, त्यामुळे आता येथे काय पाहायला मिळेल. बोला पण सापायचे म्हणजे लागच्या वेळेला मजा येते. यावेळेस पुन्हा एकदा पुढे आले आणि पुन्हा चेंडू लावलेला आहे, पुन्हा षटकार. व्हॉट अ मॅच. आणि आता 1-5. कारण 5 धावा तशा होणार नाही, एक चौकार आला तर स्कोर इक्वल होईल, मग एक धाव कुठून शोधणार. त्यामुळे आता षटकाराचीच गरज आहे. 3 गोळीचा पाडा. हा सामना कुठे होता आणि कुठे आलाय, कारण 3 बॉल मध्ये 17 धावांची गरज होती, 18-17ची, आणि 2 षटकार आल्यात. ए हरेश अशा पल्लवी टोलत या ठिकाणी पाहिलं तर जरा या शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती जरा जोरदार टाळ्या द्या. सामना कोणी जिंकल, मात्र या सामन्यामध्ये तर्रार पाहायला मिळाला. 1-5 काय होणार. 1-5 पुढे आलं आणि या ठिकाणी पाहिलं तर षटकार सफल होतोय आणि चेंडू सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर सामना जिंकला या ठिकाणी देवीचा पाडा संघाने, आणि ज्याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार दाखवले प्रदीप, तोच करतो या सामन्याचा हिरो. काय मॅच झाली, 3 चेंडू 17ची मॅच होती आणि लागोपाठ 3 षटकार दाखवले आणि सामना मात्र आपल्या बाजूने जिंकलाय सामना. कोणाला विश्वासही पटणार नाही की शेवटच्या 3 बॉलवरती 3 षटकार होतील. 27 धावा